कारण की महापौर म्हणून थेट उपमहापौरांना व्यासपीठावरून खाली उतरावं नाही लागतं. तसं काहीच नाही. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक असतील ते थेट सांगतात की मी तुमच्या विषयात तुम्ही आम्हाला विश्वासात घेतले आणि फक्त तुमच्या होला होला व्हायचे का एकंदरीत सत्ताधारी जो पक्ष आहे भाजप आणि शिवसेना त्याच्यामध्ये काही आंदोलन नसतं. तसं काहीच नाही. आम्ही महायुतीत निवडून आलो होतो आणि महायुतीतच आम्ही राहून कामं करत आहोत. जो विषय मेहरूनचा होता मी तुम्हाला सांगितलं आहे. ते लेटर काल मला आलं, त्याच्यामुळे आम्ही त्या लेटरवर अभ्यास करूया, अमोल पाटलांकडनं सगळं माहिती घेऊया आणि पुढच्या विषयामध्ये तो आपण मंजूर करूया म्हणून आम्ही त्याला तहकूब ठेवलाय. आणि उपमहापौरांचा विषय असा आला, उपमहापौरांनी मला परवानगी मागितली होती. मी त्यांना वेळोवेळी परवानगी देत होती. पण जेव्हा आपण पीठासनी बसतो तेव्हा आपण जे अधिकार असतात आपल्याला विषय मांडण्यापेक्षा आपण नगरसेवकांसमोरकडनं ऐकून घेत असतो. मी त्यांनाही नेहमी संधी दिलेली आहे. आमच्या इथं भांडण वगैरे काहीच नाहीये. मी त्यांना फक्त बोलली तुम्हाला मांडायचं असेल तुम्ही समोर जाऊन मांडू शकता. पण पुन्हा त्यांना बोलवलं आहे आणि सर्वांना मी सभागृहामध्ये सर्वांना चान्स देत राहते. ते मग भाजप असो किंवा शिवसेना असो, असं काहीच नाही. आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतो. तरी जो मुद्दा होता विषय क्रमांक 8 की सागर पार्कवर आता काय निर्णय झालाय? विषय होता की क्रिकेटवाल्यांना बंदी करण्यात. बंदी आम्ही करणारच नव्हतो. जसं मी सांगितलं की मी खेळाडू आहे, आम्हाला बंदी करायचीच नव्हती. तुम्ही बघाल तर जळगावमध्ये ग्राउंड खूप कमी आहे, त्यामुळे बंदी नाही करायची. पण बंदी करत असताना काही नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या होत्या. जेव्हा 10वी-12वीचे एक्झाम्स होते तेव्हा सुद्धा तो आवाज जो होता त्यामुळे मुलांना त्याचा त्रास होत होता. तर आपण गेम म्हणजे त्यांना परवानगी देत असताना काहीतरी अटी आणि शर्ती तिथे टाकायचे होते. ते आम्ही टाकलेले आहे आणि तो विषय नामंजूर म्हणजे खेळण्यासाठी ग्राउंड देणारच आहोत. आणि त्याच्यासोबत काही अटी-शर्ती आहे की काही डेसिमल्स आपले नॉईज पॉल्युशन असतात ते दिलेले आहे आपले. ते फॉलो केले गेले पाहिजे. मागे पण डीजेला बंदी केली होती, तरीही ते डीजे तिथे लावत होते. ते इन सेन्स म्हणजे डीजे मोठा लावत नव्हते, पण जे छोटे-छोटे स्पीकर असतात त्याचाही आवाज तो जास्त होत होता. पण त्याची कारवाई प्रशासन ही करत नव्हती. तर आता आम्ही असं मांडलं आहे की त्याची कारवाई गेली पाहिजे आणि जेव्हा अगर असं वारंवार ते घडत असेल त्याच्यावर पुन्हा कोणीतरी म्हणजे कारवाई केली की म्हणजे कोणीतरी कंप्लेंट केली की बॉईज हा जास्त आहे, तर जास्त 2-4 वेळा ते झालं तर त्यांच्या तिथेच ते इव्हेंट त्यांना म्हणजे परवानगी त्यांच्याकडनं घेऊन तो गेम ते क्लोज करण्यात यावा. आणि अजूनही असं म्हटलं आहे की आपण गेम खेळत असताना स्वच्छता ती राखली गेली पाहिजे. काही लोकांनी सांगितलं होतं की युरिनेशनसाठी ते तिथल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन लोकांना तो त्रास होतो, दुर्गंध येतो. त्यामुळे तिथे फेन्सिंग करावं. काही लोकांचं ते मागच्या गेटचं जे होतं तिथे म्हणजे गेट तुटलेलं आहे त्याचं हे करण्यात यावं. त्याच्यामुळे क्रिकेट खेळण्यावर बंदी नाहीये, पण क्रिकेट खेळत असताना काही नियम लागू केलेले आहे आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास नाही हो याच्यासोबत फक्त सागर पार्क नव्हे तर जेस ग्राउंडसाठीही आम्ही त्याच्यामध्ये समावेश केला आहे की जेस ग्राउंडवरही जेव्हा आपण क्रिकेट कोणीही खेळेल ते झेडपी मध्ये येतं आमच्या अंडर येत नाही. पण आम्ही ते पत्र त्यांना देऊया की तुम्ही परमिशन देताना ह्या अटी-शर्ती त्यात टाकून द्यावं. जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 45 वर या ठिकाणी गेलेला आहे. मात्र सभागृहातच या ठिकाणी बेहाल नगरसेवक झालेले आहे. काहीच नगरसेवकांनी तर सभागृह सोडून या ठिकाणी पळ काढलेला आहे. उन्हामुळे टेम्परेचर मध्ये एसी बंद असल्या कारणाने त्यांना अनेक अडचणीचा सामना आहे. काय खरंच आहे जळगावचं जबरदस्त राडा बघायला मिळालेला आहे. राडा वगैरे काहीच नाहीये. नेहरूंच्या विषयामधून या ठिकाणी शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष विष्णू मंगाडे, त्याचप्रमाणे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुरेवंशी, त्याचप्रमाणे उपमहापौरांनी देखील या ठिकाणी आपण विषय मांडू देत नाही म्हणून व्यासपीठ सोडलं होतं. काय सांगा? नाही मला सर्वप्रथम वाटतं की जो मेहरूंचा विषय तो आपण प्रथम घेऊया. मेहरूंच्या विषयाला जो आमच्या पार्टी मिटिंगला ठरलं होतं की आपण त्याला मंजूरच करणार आहोत. पण 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता मला एक लेटर आलेलं होतं. त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं की ह्या संदर्भात काही केस चालू आहे आणि त्याचं अगर तुम्ही निर्णय दिला तर ते कोर्टाचा अवमान होणार आहे. त्यामुळे मी त्याची पुढची चर्चा करण्यासाठी पुन्हा नितीन भाऊ लड्डा यांना विचारलं होतं. तर नितीन भाऊ म्हणत होते काही अगर कोर्टाचे काही हे असतील तर आपण तो विषय तहकूब करूया, सर्व जाणून घेऊया. अमोल पाटलांनाही विचारलं, अमोल पाटलांना त्यांची माहिती व्यवस्थित देता आली नव्हती. म्हणून ह्या सर्वांसाठी की आपण काहीतरी करत असतो तर मागील तुम्ही जे विषय मेहताचे बघत होते ते विषय असेच होते. ते केल्यामुळे आज आपण त्याचा भूखंड भरत आहोत. तर अगर आपण ते आता मंजूर करून घेतलं असतं न समजता तर पुढे भविष्यामध्ये काही त्याच्यावर कारवाई झाली असती. त्यामुळे त्या विषयाला फक्त तहकूब ठेवलेलं आहे. पण शिवसेना यांना वाटत होतं की काही वेगळा विषय, काहीच विषय नाहीये. आपण तहकूब करून त्यांनाही तो मुद्दा पटला तर पुढच्या वेळेस सर्व मते ते मंजूर होणार आहे. या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा एक संघर्ष बघायला मिळाला. जवळपास सत्ताधारी जेवढे नगरसेवक होते यांचा जो प्रशासनावर होता, लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडे समन्वय जो आहे तो अद्यापही सुरू झालेला नाही.
नाही, जेव्हापासून आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही काम करत आहोत, वारंवार प्रशासन सोबत आम्ही काम करत आहोत. काही गोष्टींमध्ये बघाल तर प्रशासन आमच्या सोबत आहे. पण ओरड अशी होती की आम्ही जेव्हा सुरुवात केली, नगरसेवक म्हणून तिथे आलो, तर इथे तुम्ही बघाल तर भूसंपादनाचे सर्व विषय निघत गेले आहे आणि जी महापालिकेचा जो रेव्हेन्यू आहे तो सर्व यात जात आहे. तर नगरसेवकांचा रोष यात आहे की आम्ही जी निधी आहे ही आमच्या लोकांची हक्काची आहे. आम्ही ते विकास कामासाठी वापरू शकतो, पण ती तिथे न जाता ती कोर्ट केसेस मॅटरमध्ये जात आहे. आणि तुम्ही खरं बघाल तर म्हणजे हे जे प्रशासन आहे त्यांनी आम्हाला वारंवार आम्ही त्यांना सांगून सुद्धा, जसं आम्ही महापौर, उपमहापौर आम्ही सगळी बॉडी बसली त्यांना आम्ही वारंवार सांगत आहोत की हे केसेस आहेत ना, पण ते आम्हाला सांगा तरी, म्हणजे आपण त्यावर बसून चर्चा तरी करू शकू, मधला मार्ग काढून आपण त्याला नीट हे करू शकू. पण ते आम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि ते पैसे एकदम ऐन वेळेवर ते आम्हाला सांगतात आणि ती जी सर्व निधी त्यात जात असतो. त्याच्यामुळे आमचा रोष हाच आहे की प्रशासन आम्हाला काही हे जे आहे विषय सांगत नाही. उपमहापौरांनी देखील या ठिकाणी व्यासपीठ सोडलेलं